नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे करिअर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण काय बघणार आहोत, हा जो वेन डायग्रामचा तुमचा पेपर वन जो जो पार्ट आहे, त्या पेपर वन मध्ये वेन डायग्राम या सिलेब म्हणजे काय म्हणू शकतो आपण की वेन डायग्राम या कन्सेप्ट वरती किंवा वेन डायग्राम वरती तुम्हाला क्वेश्चन असतात. पेपर वन मध्ये तुम्हाला क्वेश्चन असतात. तर ते वेन डायग्रामचे क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, तर तुम्ही ह्या आजच्या लेक्चरमध्ये भरपूर एमसीक्यू घेतलेले आहे. त्या एमसीक्यू मधून किंवा जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत किंवा काही म्हणू शकतो आपण जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट पण क्लिअर होतात आणि क्वेश्चन पण घेतलेले आहेत. तर हे जर तुम्ही लेक्चर जर व्यवस्थित एंड पर्यंत बघितलं तर तुम्हाला वेन डायग्रामचं परीक्षेमध्ये कोणताही क्वेश्चन तुमचा वेन डायग्रामचा अनसॉल्व असणार नाही, तो तुम्ही कम्प्लिटली सॉल्व्ह करू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तो फास्टली एकदम पटकन कमी वेळामध्ये सॉल्व्ह करू शकतात. तर आपण काय करूया, बघूया फर्स्ट क्वेश्चन. जास्त त्याच्यामध्ये वेळ न घालता आपण काय करूया, डायरेक्टली क्वेश्चन कडे जाऊ शकतो. बरोबर. इन अ ग्रुप ऑफ 500 पीपल 350 पीपल कॅन स्पीक इंग्लिश. 500 लोक आहेत, त्या 500 मधले 350 लोक काय करतात, इंग्लिश बोलतात आणि 400 पीपल काय हिंदी बोलतात. फाइंड हाऊ मेनी पीपल कॅन स्पीक बोथ द लँग्वेजेस. आता आपल्याला तिथं काय एमसीक्यू प्रश्न आहे, आपल्याला एकदम डिटेलमध्ये लिहायचं नाही. जेवढं कमी वेळात जेवढ्या कमी अक्षरात आपल्याला सॉल्व्ह करता येईल आपण तेवढ्या कमी वेळात सॉल्व्ह करूया. तर काय दिलं बघा, 500 पीपल आहेत, आपलं त्याचं काही घेणं नाही. आपल्याला काय विचारलं, फाइंड हाऊ मेनी पीपल कॅन स्पीक बोथ द लँग्वेजेस. काही लोक इंग्लिश बोलतात, काही लोक हिंदी बोलतात. मग आपण काय करूया, म्हणजे आता दोन गोष्टी आहेत त्यामुळे आपण काय करू शकतो, दोन सर्कल काढू शकतो. मग आता काय दिलं त्यांनी, 350 पीपल कॅन स्पीक इंग्लिश, म्हणजे इंग्लिश साठी किती लोक आहेत, 350. हे सर्कलच्या बाहेर लिहायचं. सांगतो तुम्हाला रिझन, त्याच्या बाहेर का लिहायचं, आतमध्ये का लिहायचं नाही. आणि नंतर काय दिलं, 400 पीपल काय करतात, हिंदी बोलतात. 400 पीपल काय करतात, हिंदी बोलतात. मग 400 पीपल हिंदी बोलतात. आणि काय, फाइंड हाऊ मेनी पीपल कॅन स्पीक बोथ द लँग्वेज. आता हे हा जो रिजन आहे, ह्या रिजनला काय म्हणतो आपण, दोघांचा कॉमन रिजन, किंवा ह्या रिजन मधले जे लोक असतील किंवा ह्या रिजन मधले जे व्यक्ती असतील, ती व्यक्ती काय करते, दोन्ही लँग्वेज बोलतं. मग आपल्याला काय विचारलं की किती लोक हे दोन्ही लँग्वेज बोलतात. मग आपल्याला काय सगळ्यात बेसिक काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा किती लोक आहेत, 500 लोक आहेत. ह्या दोघांचे ऍडिशन करावर किती होते, 350 इंग्लिश बोलणारे हिंदी बोलणारे 400 लोक, म्हणजे किती झाले, 350 अधिक 400 हे झाले 750 लोक किंवा 750 लोक झाले. पण टोटल किती ग्रुप, किती लोकांचा ग्रुप आहे, 500 लोकांचा ग्रुप आहे. मग तुम्ही ह्याच्यामधनं 500 लोकांचा ग्रुप आहे, 750 जास्त झाले. म्हणजे याचा अर्थ काय होऊ शकतो की काही लोक काय आहेत, काही लोक जास्त आहेत. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आता हे 750 मायनस 500 केलं तर 250 लोक. आता हे 250 कसं आलं की टोटल लोक किती आहेत, 500 आहेत. त्यापैकी काही 350 हे बोलतात इंग्लिश आणि काही 400 लोक हिंदी बोलतात. पण त्यांनी काय विचारलं आपल्याला, दोन्ही लँग्वेज बोलणारे लोक फाइंड आउट करा. मग आपण जर दोघांची बेरीज केली आणि 500 मायनस केलं तर 250 लोक आले. म्हणजे 250 असे लोक आहेत, किंवा 250 मधले हे हा जो रिजन आहे, ह्या रिजन मधले असे लोक आहेत, हा रिजन मध्ये काय येणार, 250 येणार. हे असे लोक आहेत की ते दोन्ही लँग्वेज बोलतात. इथे जर 250 केलं आपण टाकलं तर आपलं उत्तर येऊन जाईल. मग आपला ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर डी आहे. का ऑप्शन मध्ये बघा 1 2 3 4, तर डी ऑप्शन आहे. काय केलं मी, टोटल इंग्लिश बोलणारे टोटल हिंदी बोलणारे दोघांचं ऍडिशन केलं, 750 आलं. आणि टोटल किती आहे, 500 लोक आहेत. 750 जास्त झालं 500 पेक्षा, 500 जणांचा ग्रुप आहे, 750 जास्त कसं काय झालं. मग याचा अर्थ काही लोक असे आहेत की दोन्हीकडे काउंट झालेत, म्हणून ते उरलेले लोक किती आहेत, दोन्हीकडे काउंट झालेले 250 लोक आहेत. त्यामुळे तुमचा ऑप्शन नंबर 4 आहे. क्लिअर, काही डाऊट. नेक्स्ट, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक ओनली क्रिकेट अँड ओनली फुटबॉल. आता आपल्याला काय दिलेले बघा, अशी डायग्राम पण तुम्हाला कधी कधी एक्झाम मध्ये देण्यात येते. आणि मग ह्याच्यामधून काय करतात, विचारतात आपल्याला की हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक ओनली क्रिकेट आणि ओनली फुटबॉल. म्हणजे किती स्टुडंट असे आहेत की त्यांना फक्त क्रिकेट आणि फक्त फुटबॉल आवडतं. आता मला सांगा, इथे थोडी पहिली आपण काय करूया, आकृती आपली समजून घेऊया. हा रिजन आहे पूर्ण काय, हा जो रिजन आहे हा पूर्ण काय, हॉकीचा रिजन आहे. बरोबर. हा जो आहे तो क्रिकेटचा आहे. बरोबर. आणि हा उरलेला आहे फुटबॉलचा, किंवा हे सर्कल आहे फुटबॉलचं. तर त्यांनी आता ह्याच्यामध्ये काय 16 लोक असे आहेत की ते काय करतात, तिन्ही गोष्टी खेळतात. बरोबर. 16 लोक आहेत सेंट्रलला, तिघांच्या मधले कॉमन लोक हे 16 लोक आहेत. त्यांनी काय विचारलं आपल्याला, आता ओनली क्रिकेट खेळणारे विचारलंच म्हणता. तर बघा, ओनली क्रिकेट खेळणार म्हणजे हा रिजन येणार, कोणता, हा रिजन येणार. ओनली क्रिकेटवाला 7 वाला हा रिजन येणार, 7 वाला. आणि ओनली फुटबॉल म्हटलं तर हा रिजन येणार, 14 वाला रिजन येणार. ओनली हॉकी म्हटलं तर हा रिजन येणार, 8 वाला. त्यांनी आपल्याला काय विचारलं की फक्त क्रिकेट आणि फक्त फुटबॉल खेळणारे. मग फक्त क्रिकेट खेळणारे किती आहेत, 7 लोक आहेत. बरोबर. आणि फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती आहेत, 14 लोक आहेत. बरोबर. पण त्यांनी काय विचारलं, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक ओनली क्रिकेट अँड ओनली फुटबॉल. अँड मध्ये वापरलंय. अँड म्हणजे काय झालं, दोघांचे आपल्याला ऍडिशन करावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे, 21 आपलं उत्तर आलेलं पाहिजे. म्हणजे समजलं, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक ओनली क्रिकेट आणि फुटबॉल. जर त्यांनी विचारलं असतं ओनली फुटबॉल आणि ओनली हॉकी, 14 + 8 22 झालं असतं. ओनली हॉकी आणि ओनली क्रिकेट 8 + 7 15 झालं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही एका डायग्रामवरून 5 ते 6 क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारचे
तयार करू शकता. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आउट ऑफ 130 स्टुडंट, 130 विद्यार्थी आहेत एका ठिकाणी, हु अपियर्ड फॉर अन एक्झामिनेशन, एका एक्झामिनेशनला ते बसले होते किंवा एक्झामिनेशन त्यांनी दिली. त्याच्यामधले काय आहे, 52 स्टुडंट काय झाले, कन्नड मध्ये फेल झाले. कन्नड लँग्वेज असती त्याच्यामधले 52 विद्यार्थी नापास झाले. नंतर 72 स्टुडंट काय झाले, मॅथमॅटिक्स मध्ये नापास झाले. आणि 34 स्टुडंट कशामध्ये नापास झाले, कन्नड आणि मॅथमॅटिक्स दोन्हीमध्ये नापास झाले. म्हणजे इथं किती 2 व्हेरिएबल आहेत. मग आपण काय करू शकतो, 2 सर्कल घ्यायचे, असे 2 सर्कलची डायग्राम काढून. आता कन्नडला मी काय लिहिणार, के लिहिणार. परीक्षेमध्ये आपल्याला वेळ कमी असतो, KNNAD एवढं लिहित बसायचं नाहीये, डायरेक्ट के फॉर कन्नड. जर सेम अक्षर आलं दोन्ही साईड म्हणजे संख्याला, समजा इथं कन्नड असलं, इथं अजून दुसरी कोणती लँग्वेज केने असलं, मग त्यावेळेस आपल्याला थोडं लिहावं लागेल एक्स्ट्रा. पण बेसिक कमीत कमी वेळामध्ये आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करायचं, कमीत कमी वेळामध्ये त्या गोष्टी लिहून काढायच्या. मग मी के लिहिलं. कन्नडचे स्टुडंट किती आहेत, 52 आहेत. आता हे काय विचारलं आपल्याला त्यांनी, फेल स्टुडंट विचारलं. फेल म्हणजे फेल स्टुडंट 52 आहेत. ठीक आहे. 72 स्टुडंट काय मॅथमॅटिक्स मध्ये फेल झाले, एम फॉर मॅथमॅटिक्स. 52 स्टुडंट, सॉरी 72 स्टुडंट फेल झाले मॅथमॅटिक्स मध्ये. किती आहे, 72 आहेत. 72 स्टुडंट फेल झाले. आणि 34 स्टुडंट काय आहे, दोन्हीकडे फेल झाले. म्हणजे हा रिजन काय आहे, दोन्हीकडे फेल होणारे मुलं आहेत. 34 मुलं काय आहेत, दोन्हीकडे फेल होणारे मुलं आहेत. ठीक आहे. तर त्यांनी काय विचारलं, देन व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास. बघा त्यांनी प्रश्न विचारला नाही की सगळे टोटल मुलं नापास झालेले किती आहेत, नाही विचारलं. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स पास. लक्षात ठेवा, ह्या क्वेश्चनला खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. स्टार मार्क लिहा वाटलं त्या क्वेश्चनला, आपल्याला खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय विचारलं, दोन्ही आपल्याला फेलच्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि काय सांगितलं की पास एवढे झालेत. बरोबर. ठीक आहे. मग आपण काय करू शकतो, आउट ऑफ 130 स्टुडंट्स हु अपियर्ड. ठीक आहे, 130 स्टुडंट आहेत, त्याची आपल्याला 130 आकड्याची गरज आपल्याला पडणार आहे, पण थोडी शेवटी पडणार आहे. मग 52 विद्यार्थी आहेत. मग मी काय करू शकतो की आता हे कॉमन मुलं नापास झालेले आहेत. मग फक्त कन्नडमध्ये नापास झालेले मुलं कसं काढणार मी, फक्त कन्नडमध्ये नापास झालेले मुलं काय करणार मी, 52 - 34 करणार. कारण 34 कसे दोन्हीकडे आहेत. मग हे घायला 12 मधनं 4 गेले 8, 5 मधनं 4 गेला 8, म्हणजे हे झाले 18 विद्यार्थी असे आहेत की काय झाले, ते दोन्ही फक्त कन्नडमध्ये नापास झालेले. आणि मॅथ्समध्ये फक्त मॅथ्समध्ये नापास झालेले स्टुडंट्स हु फेल्ड इन ओनली मॅथ्स. आपण काय करणार, म्हणजे मी काय करणार, ह्या 72 मधनं 34 जर काढले तर फक्त मला हा रिजन भेटणार. कोणता, हा रिजन भेटणार, सगळा हा रिजन. बरोबर, ओनली मॅथ्स वाला. मग मी काय करणार, 72 - 34. बरोबर. 12 - 4 8, 7 - 4 3, म्हणजे किती झाले हे 38. किती आले बरं इथं, 38. हे फक्त काय झालेले आहेत, हे विद्यार्थी फक्त काय झाले, मॅथ्स मध्ये नापास झालेले. मग आपल्याला काय करावं लागेल, त्यांनी काय विचारलं की किती मुलं पास झाले टोटल. मग आता आपल्याला काय माहित झालं, सगळे मुलं नापास किती झाले. मग आपण काय करणार, फेल स्टुडंट, सगळे फेल स्टुडंट किती आहेत, फेल स्टुडंट 18 + 34 + 38. बरोबर. करा यांची ऍडिशन. 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 0 2 कॅरी केला, 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 1 9, म्हणजे 90. बरोबर. 90 विद्यार्थी काय झाले, फेल झाले. मग टोटल किती विद्यार्थी आहेत, 130. टोटल विद्यार्थी आहेत 130, 90 झालेले आहेत फेल. मग पास किती झाले असणार आहे, तर 130 मधून 90 मायनस करा, ते उरलेले म्हणजे पास झालेले 0 4. बरोबर. आणि 0 म्हणजे 40 विद्यार्थी काय आहेत, हे पास झालेले विद्यार्थी आहेत. तर त्यांनी विचारलं असतं की फेल झालेले विद्यार्थी किती, मग आपण उत्तर लिहिलं असतं 90. सगळे मिळून फेल झालेले 90 आहेत. पण त्यांनी विचारलं आपल्याला उलट, त्यांनी विचारलं फेल झालेले किती आहेत, सॉरी पास झालेले किती आहेत. मग आपण काय केलं, जे फेल झाले टोटल मधनं फेल झालेले विद्यार्थी वजा करा, तुमचं उत्तर येईल पास झालेले विद्यार्थी. ते उत्तर आलं 40. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. बघून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग. मी आता काय केलं याच्यामध्ये तुम्हाला, म्हणजे जेवढे डिफरंट क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला डिफरंट वाटेल किंवा प्रत्येक क्वेश्चन म्हणजे डिफरंट म्हणजे संख्या नाही चेंज केल्या, क्वेश्चनचा पॅटर्न पण मी चेंज केलेला आहे प्रत्येक याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे काय होईल की तुमचं हे जेवढे आपण क्वेश्चन घ्यावर होतो तेवढे क्वेश्चन जरी तुम्ही बघितले तरी तुम्हाला बाकी वेन डायग्राम बघायची काहीच गरज नाही. ओके. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स इंडिकेट्स द बेस्ट रिलेशन बिटवीन प्रॉफिट, डिव्हिडंड आणि बोनस. आता सगळ्यात पहिले काय माहित पाहिजे आपल्याला, प्रॉफिट म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे काय किंवा बोनस म्हणजे काय. आता तुम्ही जर शेअर मार्केटचं तुम्हाला थोडंफार ज्ञान असेल तर काय असतं की समजा आपण एखाद्या कंपनीचा शेअर घेतला विकत. बरोबर. ती कंपनी काय करते आपल्याला, समजा आपण 10 शेअर घेतले, ती कंपनी काय करते आपल्याला प्रत्येक शेअर मागे 2 रुपये डिव्हिडंड, 1 रुपये डिव्हिडंड असं काहीतरी तुम्हाला कंपनी देते पैशाच्या रुपयामध्ये, पैशाच्या स्वरूपामध्ये. समजा तुम्ही एका कंपनी 100 शेअर घेतले तर कंपनी काय करते तुम्हाला, एका समजा 100 शेअर घेतले तर तुम्हाला काय करते, प्रत्येक शेअर मागे 50 पैसे डिव्हिडंड किंवा 1 रुपया डिव्हिडंड. 1 रुपया डिव्हिडंड दिला तर तुम्हाला काय होईल, 100 रुपये मिळतील. बरोबर. 100 शेअर 100 रुपये, 200 शेअर असतात 200 रुपये, 250 शेअर असतात तर 250 रुपये भेटले असते. म्हणजे हे काय झालं, तुम्हाला कंपनी तुम्हाला डिव्हिडंड देते. आणि बोनस म्हणजे काय असतं, कधी कधी काय करते कंपनी तुम्हाला बोनस देते. म्हणजे काय करते, समजा तुमच्याकडे ऑलरेडी 100 शेअर आहेत तर कंपनी काय करते, प्रत्येक 10 शेअर मागे 1 शेअर बोनस देते.
म्हणजे तुमच्याकडे किती झाले 10 शेअर माग, म्हणजे तुमच्याकडे 10चं गठ्ठा झाला, तुम्हाला जवळपास 10 शेअर एक्स्ट्रा भेटतील. समजलं मी काय म्हणतो? कंपनी कधी कधी डिव्हिडंडच्या ऐवजी कधी कधी बोनस देते. बोनसच्या स्वरूपात कशी ती कंपनी, तुमच्याकडे समजा एका म्हणजे कोणत्या व्यक्तीकडे जर 10 शेअर असतील कंपनीचे, तर कंपनी काय करते, त्या 10 शेअरवरती 1 शेअर बोनस देते, किंवा 100 शेअरवरती 1 बोनस देते. सपोज 100 शेअरवरती 1 शेअर बोनस दिला, तर तुमच्याकडे 100 शेअर असतील तर तुम्हाला काय झालं, 101 शेअर मिळून जातो. किंवा कधी कधी कंपनी कर्मचाऱ्याला बोनस पगार देते, म्हणजे पैसा झाला ना इनडायरेक्टली, बरोबर. आता मग हे बोनस असू द्या किंवा डिव्हिडंड असू द्या, ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत, प्रॉफिटमध्ये येतात, बरोबर. म्हणजे प्रॉफिट काय झाला, हा युनिव्हर्सल सेट किंवा काय म्हणू शकतो आपण सगळ्यात मेन सेट झाला. म्हणजे बघा, हा झाला युनिव्हर्सल सेट कोणता, प्रॉफिटचा, म्हणजे हा पूर्ण झाला प्रॉफिट. हे दोन्ही गोष्टी कशाच्या अंडर येतात, प्रॉफिटच्या अंडर येतात. डिव्हिडंड जरी भेटला तरी प्रॉफिट झाला मला, बोनस जरी भेटला तरी मला प्रॉफिट झाला. पण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकावर डिपेंड आहेत का, किंवा एकमेकांमध्ये इंटरमिक्सिंग आहेत का, नाहीये, तर ते दोन्ही वेगळे आहेत. मग प्रॉफिट मला डिव्हिडंड भेटल्याने प्रॉफिट झाला, किंवा मला बोनस भेटल्याने प्रॉफिट झाला, तरी पण काय हा प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिट हा युनिव्हर्सल सेट आहे, हा डिव्हिडंड आणि हा बोनस हे दोन्ही पण वेगवेगळे आहेत. मग त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन 2 आपलं उत्तर येईल. पहिल्यामध्ये बघा काय आहे, अशी डायग्राम येणार नाही, तिघं एकमेकांना इंटरमिक्स आहेत का, नाही आहेत. प्रॉफिटच्या अंडर हे दोन्ही गोष्टी येतात, त्यामुळे हे आणि हे दोघं एकमेकांना डिव्हिडंड आणि बोनस हे दोन्ही डिफरंटली वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, दोन्ही एकमेकावरती डिपेंड नाही किंवा दोन्ही इंटरमिक्सिंग नाही आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायचं, ऑप्शन नंबर बी हे उत्तर लिहायचं आहे. समजतंय, बघा व्यवस्थित. म्हणजे बारीक बारीक क्वेश्चन तुम्हाला असं एकदम डाऊटफुल ज्या गोष्टी असतात, प्रॉफिट म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे काय, बोनस म्हणजे, डायरेक्ट उत्तर सांगितलं नाही तुम्हाला, ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये नेमकं त्याचा अर्थ काय, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, आपल्याला पाठप किंवा मगप किंवा रट्टा मारायचा नाही आपल्याला कोणत्या गोष्टीचा, आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील. असा याचा अर्थ नाही की हेच प्रश्न आहे तुम्हाला, वेगळा प्रश्न येईल, पण तुम्ही तुमची जी थिंकिंग कॅपॅसिटी वाढवली तर तुम्हाला काय होईल की परीक्षेमध्ये पटकन क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील, आणि काय होईल की तुमचा अॅक्युरेसी पण वाढेल आणि वेळ पण वाचेल. ठीक आहे, बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम्स इंडिकेट्स द बेस्ट रिलेशन बिटवीन इंडिया, हरियाणा आणि वर्ल्ड. बघा आता प्रत्येक क्वेश्चन आहे, आता मला सांगा हा क्वेश्चन सगळ्यांना आला पाहिजे, 100% हा क्वेश्चन मुद्दा मी सोपा घेतलेला आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन आलाच पाहिजे. ज्यांना थोडं जरी डाऊट असेल तर त्यांनी थोडाफार आपला अभ्यास वाढवावा लागणार आहे, बरोबर विद्यार्थी मित्रांनो. तर काय दिलं बघा आपल्याला, रिलेशन बिटवीन इंडिया, हरियाणा आणि वर्ल्ड. आता मला सांगा वर्ल्ड सगळ्यात मोठं कुठे, इथे सगळ्यात मोठं कोण आहे ह्याच्यामध्ये, जग मोठं आहे, हरियाणा मोठं आहे का इंडिया, इंडिया काय आहे, कंट्री आहे, वर्ल्ड हरियाणा काय आहे, स्टेट आहे इंडियामधला, आणि वर्ल्ड काय आहे, जग आहे. म्हणजे काय झालं, तुमची डायग्राम कोणती माहिती का, सगळ्यात मोठं वर्ल्ड होईल, बरोबर. ही झाली डायग्राम तुमची वर्ल्डची, किंवा हा झाला तुमचा सेट वर्ल्ड, जग. ह्याच्यामध्ये मग काय होईल, इंडिया येईल, अमेरिका येईल, ब्राझील येईल, ऑस्ट्रेलिया येईल, ब्रिटन येईल, म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीज येतात, बरोबर. त्यांनी काय विचारलं आपल्याला, इंडिया, इंडिया आता इथं कुठेतरी इंडिया आला, बरोबर, इंडिया. इकडे कुठेतरी अमेरिका असेल, इथं कुठेतरी ब्राझील असेल, इथे ऑस्ट्रेलिया, असं काहीतरी वेगवेगळ्या कंट्री, म्हणजे वर्ल्डच्या अंडर हा तुमचा सेट राहील, बरोबर. सबसेट सगळ्यात मोठा युनिव्हर्सल सेट कोणता राहील, वर्ल्ड म्हणजे जग राहील. नंतर इंडिया विचारलं, इंडिया वर्ल्ड मध्येच येणार, 100% बरोबर आहे. आणि नंतर काय आहे त्याच्यामध्ये, इंडियामध्ये हरियाणा आहे का, हरियाणामध्ये इंडिया आहे, तर भारतामध्ये हरियाणा राज्य आहे. मग हरियाणा राज्य कुठे येईल, हा झाला तुमचा इंडियाचा सेट झाला, आणि या इंडियाच्या सेटमध्ये हा झालं तुमचं हरियाणा राज्य. म्हणजे हे काय झाली डायग्राम, सगळे एकमेकांमध्ये डिपेंड आहेत किंवा इंटर लिंकिंग आहेत. त्यामुळे काय ऑप्शन नंबर डी तुमचं आहे. तुम्हाला ऑप्शन बघितलं समजलं पाहिजे. समजतंय का? क्वेश्चन तुम्ही थोडं अनालिसिस करा, तुमचं उत्तर लगेच येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, तुम्हाला अशी पण डायग्राम देतात आणि कधी कधी विचारतात की बघा आता क्वेश्चन काय बघा, इन द फॉलोइंग डायग्राम, ठीक आहे, ट्रायंगल रिप्रेझेंट, ट्रायंगल म्हणजे काय, हे मुली, म्हणजे ट्रायंगल जो आहे तो मुलींसाठी रिप्रेझेंट करतायत, किंवा मुली ह्या ट्रायंगल मधून आपल्याला समजतं की मुलींसाठी हा गोष्ट आहे, बरोबर. नंतर काय, स्क्वेअर म्हणजे काय, प्लेयर साठी. स्क्वेअर म्हणजे काय, सॉरी, स्क्वेअर हा प्लेयर साठी आहे, किंवा आपण रेक्टँगल म्हणू शकतो त्याला, स्क्वेअर किंवा रेक्टँगल. आणि कोच साठी कोणता आहे, सर्कल आहे कोच साठी, बरोबर. तर आपल्याला काय विचारलं, विच पार्ट ऑफ द डायग्राम रिप्रेझेंट्स द गर्ल्स. आता मला सांगा, गर्ल्स म्हणल्यावर काय येणार, मी पूर्ण माझा फोकस कुठे येणार, बरं, माझा पूर्ण फोकस येणार ह्या ट्रायंगल वरती, बाकी मी सगळं विसरून जाणार, बरोबर. माझा पूर्ण फोकस येणार ह्या ट्रायंगल वरती. दिसतंय का सर्वांना? लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. काय त्यांनी विचारलं, विच पार्ट ऑफ द डायग्राम रिप्रेझेंट्स द गर्ल्स. गर्ल्स म्हणलं का फक्त मी ट्रायंगल लक्षात ठेवणार, बाकीचं मला काहीच घेणं नाही, ठीक आहे. गर्ल्स हु आर प्लेयर, म्हणजे गर्ल्स पण आहे आणि प्लेयर पण आहे. मग प्लेयरची डायग्राम कोणती आहे, आता प्लेयर मध्ये कोण आहे, प्लेयर मध्ये हा बॉक्स एक आला, बरोबर, प्लेयरचा बॉक्स आहे, हा बॉक्स प्लेयरचा आहे, ठीक आहे. गर्ल्स हु आर प्लेयर बट नॉट कोच. बट नॉट कोच म्हणल्यावर काय होणार, म्हणजे सर्कलचा जो आहे, सर्कलचा म्हणजे हा पार्ट आहे का आपल्याला सोडून द्यायचा आहे, हा पार्ट सोडून द्यायचा आहे. म्हणजे हा ट्रायंगल आणि हा स्क्वेअर, हा ट्रायंगल आणि हा स्क्वेअर, त्या स्क्वेअर मधलं फक्त एवढंच येणार. समजतंय का? गर्ल्स
हु आर प्लेयर, गर्ल्स आहेत आणि हा प्लेयर आहे, बट नॉट कोच. गर्ल्स हु आर प्लेयर बट कोच मध्ये येत नाही. कोच म्हणजे सर्कलला बाजूला काढून टाका, मग राहिलं काय फक्त क्यू. समजतंय का मी काय केलं, कसं केलं. गर्ल्स हु आर नॉट प्लेयर, जेवढा पार्ट राहिला तेवढा घ्यायचा, कोच आणि ते काय आहेत, कोच नाही आहेत, मग त्यामुळे त्या कोचला आपण सर्कलला बाजूला काढून टाकलं. फक्त आपलं उत्तर काय आलंय, क्यू. ऑप्शन नंबर बी बघा, क्यू आहे का. म्हणजे असं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, डायग्राम नुसार तुम्हाला काय म्हणजे उत्तर आपल्याला जसं पाहिजे तसं आपण आपल्या डायग्रामला विचार करून आपण काढू शकतो. समजतंय. नेक्स्ट, द फॉलोइंग वेन डायग्राम शोज द नंबर ऑफ फॅमिलीज हु हॅव व्हिजिटेड 3 डिफरंट प्लेसेस. एक फॅमिली आहे, त्यांनी काय केलं की 3 वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरायला गेले होते, तर भेटले ते श्रीनगर, शिमला आणि गंगटोक ह्या 3 ठिकाणी. आता डायग्राम तुम्हाला अशी दिलेली आहे, दिसते का डायग्राम ही. जर दिसत नसेल तर मी वाटलं तर ह्या साईडला काढतो परत एकदा. जर दिसत नसेल तर बरोबर. इथं काय दिलंय, श्रीनगर, मी असली तो श्रीनगरला नाही लिहित आहे, मला शिमला पण आहे. श्रीनगर, नंतर ही शिमला, आणि इथं काय दिलेलं आपल्याला, गंगटोक. समजलं. आता इथं काय दिली, संख्या दिली बघा. हा 22 रिजन आहे, हा 14 आहे, हा 9 आहे, 15 कॉमन आहे, 7, 5 आणि 21. ठीक आहे. त्यांनी काय विचारलं बघा, क्वेश्चन खाली दिलाय. व्हॉट इज द नंबर ऑफ फॅमिलीज, व्हॉट इज द नंबर ऑफ फॅमिलीज हु हॅव व्हिजिटेड, नंबर ऑफ फॅमिलीज काढा ज्या व्हिजिटेड ऍटलिस्ट 2 ऑफ द प्लेसेस आउट ऑफ द श्रीनगर, शिमला आणि गंगटोक. ऍटलिस्ट 2 प्लेसेस म्हणजे कमीत कमी 2 प्लेस भेटलेल्या फॅमिली किती आहेत. मग कमीत कमी 2 प्लेस म्हणजे आपण पहिले काय करू, श्रीनगर आणि शिमला घेऊ. कमीत कमी 2 ठिकाणी, दोन्हीकडे आलेले कोणी बघा, 22 आहेत का या आकडा, दोन्ही मध्ये ना, दोन्ही सर्कलमध्ये ना, हे कॉमन, मग 22 बरोबर. नंतर शिमला आणि गंगटोक मध्ये कॉमन कोण आहे, दोन्ही मध्ये 5 आहे बरोबर. नंतर श्रीनगर आणि गंगटोक मध्ये कॉमन कोण आहेत, श्रीनगर आणि गंगटोक मध्ये 7 आहेत बरोबर. हे झाले. काय विचार त्यांनी, लक्षात घ्या, प्रश्न लक्षात घ्या. व्हॉट इज द नंबर ऑफ फॅमिलीज हु हॅव व्हिजिटेड ऍटलिस्ट 2 ऑफ द प्लेसेस, ऍटलिस्ट 2 ऑफ द प्लेसेस बरोबर. मग काय उत्तर आहे ना आपलं, 5 आणि 7 12 आणि 2 14 आणि 1 कॅरी केला, 2 आणि 1 3. पण हे उत्तर आहे का तुमचं, हे उत्तर नाहीये. हे उत्तर तुम्ही लिहायचं नाही. डी उत्तर आहे, पण हे उत्तर आहे का, नाहीये. तुम्हाला वाटेल कसं काय नाहीये, प्रश्न नीट वाचा. मुद्दा मी तुम्हाला असं हे सॉल्व्ह केले, प्रश्न नीट वाचा. व्हॉट इज द नंबर ऑफ फॅमिलीज हु हॅव व्हिजिटेड ऍटलिस्ट 2 प्लेसेस. ऍटलिस्ट 4 समज तुम्हाला, ऍटलिस्ट 4 कमीत कमी 2 सिटीला, कमीत कमी 2 शहराला व्हिजिट केलेले लोकसंख्या किती आहेत, किंवा किती लोक आहेत ते फाइंड आउट करा. कमीत कमी 2. मग याचा अर्थ काय होतो, जास्तीत जास्त किती, 3 4 5 किती येऊ शकतात. पण त्यांनी आपल्याला 3च सिटीजचं आपल्याला निरीक्षण दिलेलं आहे, ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. मग कमीत कमी 2चं घेतलं आपण, पण तिन्हीला व्हिजिट करणारे पण काही लोक असतील ना, की तिन्हीकडे गेले, मग ते पण घ्यावं लागतील ना. ते कोणते आहेत, ते आहेत 15. ते आहेत 15. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, 5 आणि 4 9, 3 आणि 4 1. ऑप्शन नंबर 1 नाही, 49. समजतंय का क्वेश्चन. मुद्दा मी तुम्हाला असा क्वेश्चन घेतलेला आहे. काय सांगितलं त्यांनी, एक फॅमिली आहे, त्या कमीत कमी 2 सिटीजला व्हिजिट केलेल्या फॅमिलीज किती आहेत, कमीत कमी 2. मग याचा अर्थ काय झाला, जास्तीत जास्त आपण 3 पण घेऊ शकतो. मग कमीत कमी 2 वाल्या हे 3 फॅमिली आहेत एवढ्या, ह्याचं उत्तर 34 आलं. ऑप्शन नंबर तिथं मुद्दाम 34 दिला बघा, कन्फ्युजिंग ऑप्शन असतात परीक्षेमध्ये, तुम्ही घाईघाईमध्ये 34 लिहिता. त्यांनी काय विचारलं, कमीत कमी 2, म्हणजे याचा अर्थ काय, जास्तीत जास्त किती आहे, 3 पण आहे. मग मी 3चं कॉमन किती, 15, 49 केलं. हा, जर क्वेश्चन असा असता की फाइंड द नंबर ऑफ फॅमिलीज हु हॅव व्हिजिटेड ओनली 2 प्लेसेस, म्हणजे फक्त 2च ठिकाणी भेटलेले फॅमिलीज किती आहे, मग तुमचं उत्तर 34 बरोबर आलं असतं. मग त्यांनी विचारलं कमीत कमी 2, म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त पण घेऊ शकता, म्हणजे आपलं उत्तर त्यामुळे 49 आलेलं आहे. बघा क्वेश्चनची ट्रिक कशी असते ती, समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ क्लास देअर आर 50 स्टुडंट्स हु लाईक चॉकलेट, 30 स्टुडंट्स हु लाईक व्हॅनिला बरोबर. 10 स्टुडंट्स लाईक नायदर. इफ देअर आर 35 पीपल इन द क्लास, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक चॉकलेट अँड व्हॅनिला. समजते क्वेश्चन. काय दिलं बघा, इन अ क्लास देअर आर 50 स्टुडंट्स हु लाईक चॉकलेट. तर परत 2 डायग्राम काढा. चॉकलेट साठी काय करणार आपण, किती आहे, 15 स्टुडंट्स आहेत चॉकलेट आवडणारे, आणि 13 स्टुडंट्स काय आहेत, व्हॅनिला. 13 स्टुडंट्स आवडणारे आहेत बरोबर. आणि 10 स्टुडंट असे आहेत की त्यांना काहीच आवडत नाही. 10 स्टुडंट असे आहेत त्यांना काहीच आवडत नाहीत. इफ देअर आर 35 पीपल इन द क्लास, मग आपल्याला काय विचारलं की 35 विद्यार्थी आहे, 35 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थ्यांना चॉकलेट आवडतं, 13 विद्यार्थ्यांना व्हॅनिला आवडतं, आणि 10 विद्यार्थी असे आहेत की त्यांना काहीच आवडत नाही बरोबर आहे. 10 विद्यार्थ्यांना काहीच आवडत नाही. मग आपल्याला काय विचारलं की हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक चॉकलेट अँड व्हॅनिला. तर दोन्ही गोष्टी आवडणारे विद्यार्थी किती, म्हणजे आपल्याला
हा रिजन फाइंड आउट करायचा आहे. बरोबर, प्रश्न बघू समजून घ्या. मग सगळ्यात पहिले काय करणार माझ्या डोक्यात काय आहे बघा. त्यांनी काय सांगितलं, टोटल विद्यार्थी किती आहेत, 35 विद्यार्थी. ठीक आहे, त्याच्यापैकी काय विचारलं त्यांनी आपल्याला, हाऊ मेनी, 10 विद्यार्थी असे आहेत त्यांना काहीच आवडत नाही. मी डायरेक्ट मायनस करून टाकणार 10 विद्यार्थी. त्या 10 विद्यार्थ्यांचा कोण संबंध आहे का आपला, नाहीये. म्हणजे काय झालं, 25 विद्यार्थी असे की त्यांना काही ना काही आवडतं. बरोबर आहे, 10 विद्यार्थ्यांचं काहीच घेणं देणं आपल्याला, कारण त्यांना काहीच आवडत नाही. म्हणजे मग 25 विद्यार्थ्यांमध्येच आपल्याला विचार करायचा आहे. नंतर काय विचारलं त्यांनी, दिले आपल्याला 15 विद्यार्थ्यांना चॉकलेट आवडतं आणि ह्यांना आवडतं व्हॅनिला. 13 विद्यार्थ्यांना, म्हणजे दोघांची ऍडिशन किती झाली, 15 + 13 किती झाली, 28. आता 28 आली, 25 आलं. त्यांनी काय विचारलं, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक चॉकलेट अँड व्हॅनिला. आता असे काही विद्यार्थी असतील की ते दोन्ही ठिकाणी असतील, म्हणजे ते विद्यार्थी किती असतील बरं. मग आपण त्याला काय करावं लागेल आपल्याला, 28 आणि हे मायनस, हे विद्यार्थी असे आहेत की त्यांना दोन्ही गोष्टी आवडतात, आणि हे 25 विद्यार्थी असे आहेत की त्यांना काही ना काही आवडतं. मग 28 - 25 जर केलं तर 3, म्हणजे 3 विद्यार्थी, जो आपला हा डार्क किंवा सर्कल आहे किंवा हा शेडेड रिजन आहे, त्याच्यामध्ये 3 विद्यार्थी कॉमन विद्यार्थी असे आहेत की त्यांना चॉकलेट आणि व्हॅनिला ह्या दोन्ही गोष्टी आवडतात. त्यामुळे आपलं उत्तर काय ना, 3 येणार. ऑप्शन आहे का, सी. समजलं का कसं काढलं. 2 चॉकलेट खाणारे काही विद्यार्थी किंवा आवडणारे काही विद्यार्थी, व्हॅनिला आवडणारे काही विद्यार्थी आहेत, त्यातले 10 लोकांना काहीच आवडत नाही. मग टोटल विद्यार्थी किती, 35 मधून काय केलं, 10 काढून टाकले, म्हणजे 25 विद्यार्थी असे झाले की त्यांना काही ना काही आवडतं. आणि ह्या दोघांची ऍडिशन केली तरी झाली 28, म्हणजे 28 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थी असे आहेत की त्यांना दोन्हीपैकी कोणती गोष्ट आवडते. पण 3 विद्यार्थी असे आहेत की त्यांना फक्त, म्हणजे सॉरी, त्या 3 विद्यार्थ्यांना दोन्ही गोष्टी आवडतात. मग त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे 3. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ स्कूल 70 स्टुडंट्स आर टेकिंग क्लासेस. 70 विद्यार्थीची शाळा आहे. 35 ऑफ देम विल बी टेकिंग अकाउंटिंग अँड 20 ऑफ देम विल बी टेकिंग इकॉनॉमिक्स. बरोबर, 7 ऑफ देम आर टेकिंग बोथ. आता काय दिलं बघा, 35 विद्यार्थी आपल्याकडं, सॉरी 70 विद्यार्थी, 35 विद्यार्थ्यांना काय आवडतं, अकाउंटिंग. 35 विद्यार्थ्यांना अकाउंटिंग आवडते, किंवा 35 विद्यार्थी काय करतात, अकाउंटिंगचा क्लास त्यांनी कोर्स लावलेला आहे. बरोबर, नंतर काय 35 आणि 20 ऑफ देम विल बी टेकिंग इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सला किती विद्यार्थी आहेत, 20 विद्यार्थी आहेत. 7 ऑफ देम आर टेकिंग बोथ. 7 ऑफ देम टेकिंग बोथ, म्हणजे बदला शेडेड रिजन आला. हाऊ मेनी ऑफ स्टुडंट्स आर नॉट इन आयदर क्लास. तर कोणत्याही क्लासमध्ये विद्यार्थी नसतील, म्हणजे असे विद्यार्थी कोणते आहेत की ते क्लासमध्ये, कोणत्याच क्लासमध्ये नाहीये. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिले हे तिघं घ्यावं लागतील. आता इकडे बघा, 35, हे 7 विद्यार्थी असे आहेत की दोन्हीकडे आहेत. मग आपल्याला हे अकाउंटिंग मधनं 35 मधनं 7 वजा केले तर आपलं उत्तर 28 येईल. म्हणजे फक्त अकाउंटिंग करणारे 28 आहेत, दोन्ही करणारे 7 आहेत, आणि फक्त इकॉनॉमिक्स करणारे किती आहेत, तर 20 - 7 करावं लागेल, ते 13 आलं. म्हणजे काय झालं, आपल्याला फक्त इकॉनॉमिक्स वाले 13, फक्त अकाउंटिंग वाले 28 आणि दोन्ही आवडणारे 7 आले. मग सगळे विद्यार्थी काय, हे काही ना काही विद्यार्थ्यांना आवडतं, आणि ह्या असे विद्यार्थी आपल्याला फाइंड आउट करायचे की त्यांना काहीच आवडत नाही. मग आपण काय करणार, हे तिघांचे ऍडिशन करणार. 28 प्लस किंवा 13 + 7 किती झाले, 20. 20 अधिक 28, 28 अधिक 20 किती झाले बरं, 48 झाले. बरोबर, 48. मग 48 विद्यार्थ्यांना काही ना काही आवडतं. बरोबर, नंतर त्यांनी काय दिलं आपल्याला, 70 विद्यार्थी क्लासमध्ये आहेत, 70 विद्यार्थी, पण त्यातल्या 48 विद्यार्थ्यांना काही ना काही आवडतं, काही ना काही आवडतं. मग त्यांनी काय विचारलं की असे विद्यार्थी फाइंड आउट करा की त्यांना अकाउंटिंग पण आवडत नाही, इकॉनॉमिक्स पण आवडत नाही, आणि दोन्ही पण गोष्टी आवडत नाहीत. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यात मायनस करा. 10 - 1, 10 - 8 गेले 2, 7 मधनं 5 गेले 2, तर 22 विद्यार्थी असे आहेत, 22 विद्यार्थी असे आहेत मित्रांनो की त्यांना अकाउंटिंग पण आवडत नाही आणि इकॉनॉमिक्स पण आवडत नाही. उत्तर काय ना, मग ऑप्शन नंबर ए. कसं केलं मी, पहिले काही ना काही आवडणारे सगळे विद्यार्थी काढले, ते आले 48, आणि टोटल वर्गसंख्या आपली 70 आहे. 70 मधलं 48 काही ना काही आवडणारे आहेत, बाकी ते वजा केले तर 22 विद्यार्थी असे की त्यांना दोन्ही सब्जेक्ट आवडत नाहीत. त्यामुळे आपलं आन्सर आलं 22. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ क्लास ऑफ 60 स्टुडंट्स 40 स्टुडंट्स लाईक मॅथ्स, 36 स्टुडंट्स लाईक सायन्स, 24 लाईक बोथ. आता ह्याच्यामध्ये काय दिलं, ऑप्शन दिलेलं नाही आपल्याला, तर आपल्या डायग्राम नुसार आपण काय केलेलं, मुद्दाम ऑप्शन दिले नाही. तुमचे ह्याच क्वेश्चन नुसार मी 3 क्वेश्चन तयार केले, सब क्वेश्चन. बरोबर, म्हणजे मुद्दाम असं केलं की तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये जर डीप मध्ये विचारलं, तुम्हाला काही विचारलं तरी तुम्हाला आलं पाहिजे. मग आता आपण पहिले डायग्राम काढून घ्या. 60 स्टुडंट्स आहे, 40 स्टुडंट्सला काय करतं, मॅथ आवडतं. 40 विद्यार्थ्यांना काय, मॅथ्स आवडतं, मॅथ्स आवडणारे 40 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. 24 विद्यार्थ्यांना 36 विद्यार्थ्यांना सायन्स आवडतं, सायन्स आवडणारे 36 विद्यार्थी आहेत, आणि 24 विद्यार्थी असे आहेत जे कॉमन रिजन मध्ये लिहितो आपण, त्यांना दोन्ही गोष्टी आवडतात, मॅथ्स पण आवडतं आणि सायन्स पण आवडतं. मग आपल्याला काय करावं लागेल, पहिले फक्त मॅथ्स आवडणारे किती. मग आपल्याला काय करावं लागेल, 40 - 24 जर केलं तर 10 4 गेले 6, 4 3 गेला 1. बरोबर, म्हणजे 16 विद्यार्थी असे आहेत फक्त मॅथ्स आवडणारे. बरोबर, आता फक्त
सायन्स आवडणार आहे, मग 36 - 24 करावं लागेल आपल्याला. 6 4 गेले 2, 3 2 गेले, म्हणजे फक्त सायन्स आवडणारे 12 विद्यार्थी आहेत, बरोबर. मग त्यांनी काय विचारलं, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाईक, काय आवडतं. ओनली मॅथ्स, आता बघा ओनली मॅथ्स काय, 16 विद्यार्थी. ऑप्शन डायरेक्ट तुमचं येऊन गेलं, 16 विद्यार्थी. ओनली सायन्स 12 विद्यार्थी. तर मगाचा क्वेश्चन तसा होता आपला मागच्या वेळेसचा, त्याच्यामध्ये काय केलं आपल्याला विचारलं त्यांनी, नायदर मॅथ्स नॉर सायन्स, म्हणजे त्यांना सायन्स आणि मॅथ्स काहीच आवडत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, हे काही ना काही आवडणारे विद्यार्थी 16 + 24 + 12 करा. 6 4 10 2 12, 2 1 कॅरी केला, 1 2 1 3 1 4 1 5 52. तर 52 विद्यार्थी असे त्यांना काही ना काहीतरी आवडतं. पण आपल्याला काय विचारलं की मॅथ्स आणि सायन्स दोन्ही गोष्टी आवडत नाहीत. आपण काय करणार, 60 टोटल विद्यार्थी किती 60, त्याच्यातनं जर 52 केले तर आपलं उत्तर येईल 8. म्हणजे 8 असे विद्यार्थी आहेत की ज्यांना मॅथ्स किंवा सायन्स ह्या दोन्ही गोष्टी आवडत नाहीत. समजलं. तर मला वाटतं अशा प्रकारे आपण काय केले, वेन डायग्राम वरती तुमचे जेवढे कन्सेप्ट आहेत किंवा जेवढे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये प्रोबेबल क्वेश्चन आहेत ते आपण म्हणजे क्वेश्चनचे कन्सेप्ट आपण क्लिअर केले आहेत. तर आपण असंच काय करणार आहोत, डे बाय डे आपण काय करणार आहोत, तुमच्या पेपर वन मधले मॅथ्सचे जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे आपण इथं भरपूर प्रमाणामध्ये घेण्याचा क्वेश्चन करणार आहोत. जर कोणाला काही ह्या चॅप्टरमध्ये डाऊट असेल किंवा कोणत्याही दुसऱ्या चॅप्टरमध्ये डाऊट असेल किंवा कोणत्याही कन्सेप्टमध्ये जर डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये अवश्य लिहा. आणि आपलं चॅनल तुम्हाला जर चांगलं वाटत असेल, योग्य वाटत असेल किंवा तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रांना पण सांगा आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमचं मोटिवेशन वाढवत राहा. थँक्यू.